तर आपण तर आपण एक गवतापेक्षा नम्र असलं पाहिजे आणि सहिष्णू असलं पाहिजे झाडापेक्षा. तर कुणी काही बोललं तर ते सहन करायला आपण शिकलं पाहिजे. पण इथेच आपण बघतो, जेव्हा नित्यानंद प्रभूंना त्यांनी हे केलं, जेव्हा नित्यानंद प्रभूंना त्यांनी हे केलं, तेव्हा स्वतः चैतन्य महाप्रभू त्यांना मारायला होते. म्हणजे सांगायचा उद्देश की स्वतःबद्दल जर काही कोणी निंदा केली तर ते आपण माफ किंवा ते आपण स्वीकारू शकतो, पण आपल्या आपल्या गावातून भक्ताबद्दल, त्याला किती 300 मतदान झाले. हरे कृष्णा, दुसऱ्या भक्ताबद्दल किंवा भगवंताबद्दल जर काही निंदा झाली तर ते मात्र आपण स्वीकारू शकत नाही. तर हे श्री प्रभुपादांनी आणि बाकी सर्व आपल्या आचार्यांनी आपल्याला दाखवलं. त्यामुळे निंदा स्वतःची आपण सहन करायची आहे, पण दुसऱ्याची किंवा भगवंताची जर निंदा होत असेल तर ते मात्र आपण सहन करायचं नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर ती गोष्ट ती जागा लगेच आपण सोडून जाऊ शकतो, किंवा त्यांना आपण प्रतिस्पर्धी आपण त्यांना उत्तर म्हणजे वादविवाद करू शकतो. पण जर वादविवाद करण्यामध्ये जर आपल्याला समर्थ नसेल तर बेस्ट आहे की ते जागा सोडून जाणे. नाहीतर सांगितलंय की आपण स्वतः जीवनाचा त्याग करायचा, पण ऍक्च्युली जीवनाचा त्याग करण्यासाठी आपलं जीवन खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळं आपण त्याग नाही करायचा, तर ऍटलिस्ट ती जागा आपण सोडू. कारण निंदा ऐकल्यानं पण आपल्याला आपल्या विचारामध्ये त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळं दुसऱ्याचं कधीच निंदा चांगलं ऐकायला नाही पाहिजे. ते आपल्या भक्तीसाठी पोषक नाहीये. आणि नंतर तिलकचं पण बघितलं कशा प्रकारे सुंदर तिलक हा एक भक्ताचं लक्षण आहे. जसं पोलिसाला बघितलं की गुन्हेगारी करण्याचा जो व्यक्ती आहे किंवा जो चोर आहे, तो लगेच सतर्क होतो. लोकांना आपण गुन्हा करणार नाही, हे, किंवा तो एक शासनाचा प्रतिनिधी आहे अशा प्रकारे त्याचं स्मरण होतं. त्याचप्रमाणे तिलक लावल्यानं आपल्याला ही शुद्धता आणि आपल्याला संरक्षण प्राप्त होतं. तर कारण हे शरीर आहे, हे भगवंताचं शरीर आहे, तर त्याला आपण सजवतोय. हे सजवणं म्हणजे हे तिलक धारण करणं आहे. आणि त्याचबरोबर तुळशी माळा 12 तिलकाचं हे सांगितलेलं आहे, तर ते आपण सर्वांनी लक्षात ठेवू शकतो. ते 12 तिलकांची नावं पण ते नाम स्मरण करून तिलक लावलं पाहिजे. तुळशीची माळा, तर त्याच्याबद्दल पण सांगितलंय कशा प्रकारे तुळशीची माळा पण खूप महत्वाची आहे. जे तुळशीची माळा घालतात तर ते नियम पालन केले तरच घालायला पाहिजे. बरेच नवीन लोक इथं मंदिरात येतात आणि म्हणतात आम्हाला तुमच्यासारखी तुळशीची माळा पाहिजे, पण ऍक्च्युली तुळशीची माळ घालायला सांगितलंय की त्या गळ्याच्या खाली कांदा लसण पण गेलं नाही पाहिजे. तर एवढं हे महत्वाचे नियम आहेत. तर ते नियम जो पालन करतो तो त्यांनीच तुळशी माळा घातली पाहिजे. तुळशी माळा ज्यांच्या गळ्यात वक्षस्थळावर तुळशी माळा असतात त्यांच्या समोर यमदूत ते कधीच जात नाही. तर तुळशी माळेचं पण खूप महत्व आहे. आणि आपण एक भक्त, हे भक्ताची लक्षण आहेत की तिलक आणि तुळशीची माळ हे दोन्ही खूप महत्वाची लक्षण आहेत. पुष्पमाळा स्वीकार करणे, तर पुष्प जे आपण निर्माल्य म्हणून आपण स्वीकारतो. ऑफकोर्स हे पण एक उदाहरण सांगितलंय की शरीरावर वेगळे नाव नाव लिहिणं, कुणी लिहितात असे. तर वेगवेगळ्या भगवंताच्या नावाने शरीरावर कुणी हरे कृष्णा लिहितं, कुणी काय. निर्माल्यादिश्च, जर पुष्पमाळा स्वीकार करणे, तर पुष्पमाळा स्वीकार करण्याचा बऱ्याच वेळेस बाहेरच्या जगामध्ये जेव्हा पुष्पमाळा घालती जाते तेव्हा खूप लोक टाळ्या वाजवतात. तर त्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी की तो किती महान आहे त्याला एक त्याला म्हणजे दाखवून देण्यासाठी की तो एक वेगळा व्यक्ती आहे. पण आपल्या मंदिरामध्ये जेव्हा आपण व्यासासनवर कोणी बसलं असते
आणि त्याला आपण माळ घालतो, तर त्याचा उद्देश तो नाहीये. त्याचा उद्देश आहे की त्याला भगवंताची कृपा मिळावी, त्याला भगवंताचं एक प्रसाद नैवेद्य म्हणून मिळावं, तर त्यासाठी आपण पुष्पमाळा स्वीकारतो. तर ते भगवंताची शक्ती त्याला मिळावी, भगवंताचं गुणगान गाण्यासाठी. तर यासाठीच आपण तो माळ घालतो. त्यामुळं आपण टाळ्या वाजवत नाही इथे. नाहीतर बाहेरच्या समारंभामध्ये किंवा बाहेरच्या बाकी ह्याच्यामध्ये कोणी जर काही हार कोणाला घातला तर त्याचं मोठं गौरव केला जातो किंवा टाळ्या वाजवून हे केलं जातं. पण इथे आपण तसं नाही करत, तर कारण इथे आपला उद्देश आहे तो भगवंताचा एक प्रतिनिधी म्हणून त्याला आपण घोषणा करत आहोत, त्याला एक भगवंताचा आशीर्वाद देत आहोत या माळेच्या रूपामध्ये. विग्रहासमोर नृत्य करणे, तर नृत्य करणे पण खूप महत्वाचं आहे. कशा प्रकारे आपण भगवंताचे एक सेवक आहोत, भगवंत आपले स्वामी आहेत आणि भगवंताचं गुणगान गाण्यासाठी ते आपण नृत्य करतो. जसं बाकी लोक पार्टी करतात किंवा बाकी लग्नामध्ये मोठा बँड वगैरे असतो आणि ते लोक नाचतात, तर उद्देश आहे की एक आनंद म्हणून प्रकट करण्यासाठी. तर त्याचप्रमाणे भक्त नाचतात, तर उद्देश आहे की भगवंताच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तर तो नृत्याच्या रूपाने अनुभव करण्यासाठी. तर नृत्य करणे हे खूप महत्वाचं आहे. कारण आपले जे विग्रह आहेत, गौरनिताय, गौरनिताय हे डान्सिंग डॉग, डान्सिंग लॉर्ड म्हणताय, म्हणजे नृत्य करणारे देव 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 आहेत आपले. तर ते चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू. तर ते नेहमी तुम्ही बघता, आपण प्रत्येक मंदिरामध्ये त्यांचे विग्रह दोन्ही हात उंच करून नृत्य करत असतात. तर त्याचप्रमाणे इथे पण आपण बघतो फोटोमध्ये की कशा प्रकारे भगवंताच्या समोर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भक्त नाचतात. आणि सांगितलंय की हजारो वर्षाचे जे काही आपल्या कर्म आहेत, पाप कर्माची फळं आहेत, तर ते सगळे निघून जातात, धुतली जातात. तर त्यासाठी सांगितलंय की जेव्हा आपण टाळ्या वाजवून नृत्य करतो किंवा टाळ्या वाजवून आपण कीर्तनामध्ये भाग घेतो, तर सगळे आपले पापमय पक्षी निघून जातात, उडून जातात. आणि त्यानंतर सांगितलंय विष्णूंची प्रदक्षिणा, विष्णू मंदिराची प्रदक्षिणा. तर मंदिराला प्रदक्षिणा करणे म्हणजे भगवंताला एक केंद्रबिंदू स्वीकारणे. ओके. तर ओके, तर मंदिराला प्रदक्षिणा करणे म्हणजे भगवंताला एक केंद्रबिंदू ठेवून, सेंटर भगवंत आहेत आणि आपण त्यांना त्यांना फेरी घालतोय. तर केंद्रबिंदू भगवंत ठेवणे हा उद्देश आहे. फेरी घालण्याचा उद्देश काय आहे, 3 प्रदक्षिणा घालण्याचा उद्देश काय आहे, की भगवंताला केंद्रबिंदू ठेवायचंय. माझा जीवनाचा केंद्रबिंदू तुम्ही आहात, तुमच्यासाठीच माझं जीवन मी समर्पण करू इच्छितो. तर या भावनेनं आपण भगवंताच्या प्रदक्षिणा करतो. तर आपलं जीवन हे भगवंताला केंद्रबिंदू ठेवून जीवन आपण जगणार आहोत. तर हे भगवंताला दाखवण्यासाठी आपण प्रदक्षिणा करतो. तर विष्णू मंदिराची निदान 4 वेळा प्रदक्षिणा केली तर त्याचे पुण्य म्हणून त्याला संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्याचे फळ प्राप्त होते. तर हे खूप मोठं स्कंद पुराणामध्ये गुणगान गायलेलं आहे. आणि शेवटचं मला वाटतं हे आपण अर्चना पद्धतीने बघितलेलं आहे. अर्चना अर्चना तर ह्याच्यामध्ये पण सांगितलं कशा प्रकारे आपण भगवंताची पूजा करतो. तर मागे कोणतरी प्रश्न पण विचारला होता की कशा प्रकारे आपण वेगवेगळे जे ऍटम्स आहेत, तर भगवंताची पूजा करता पूजा करताना आराधना करताना आपण ते वेगवेगळे ॲटम कुठले आहेत, ते कसं आपण वापरतो, त्याचं प्रतीक त्याचं काय आहे. तर एक सेपरेट क्लास पण आहे, राधेश्याम प्रभूंनी त्याच्यावर दिलेला, तुम्ही तो सेपरेट क्लास ऐकू शकता. पण मी शॉर्ट मध्ये सांगतो की धूप, दीप
त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर अर्घ्य म्हणजे कपडा किंवा रुमाल, त्यानंतर फूल, आणि त्याच्यानंतर चामर, आणि त्याच्यानंतर मोरपीस. तर 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 ही पद्धती सांगितलेली ही हरिभक्ती विलासमध्ये पूर्ण पद्धत दिलेली आहे की कुठला आयटम केव्हा वापरायचा. तर ही पूर्ण आरती जेव्हा असते तेव्हा आपण हे असे 7 आयटम वापरतो. आणि जेव्हा अर्धी आरती असते, जेव्हा भगवंताला भोग दाखवला जातो, सकाळी मंगलभोग किंवा संध्याकाळी रात्री भोग, तर त्याच्यानंतर आपण भगवंताला 4 गोष्टींना हे करतो. एक धूप, अगरबत्ती, नंतर फूल, नंतर चामर, आणि त्याच्यानंतर मोर मोर मोराचं हे, तर तर मोरपीस, तर पिकॉक फॅन, मोरचा पंखा. तर अशा प्रकारे हे अर्चनाची विधी दिलेली आहे. तर बेसिकली जेव्हा आपण सगळ्यात महत्वाचा घटक असतो, तर तो असतो दिवा दाखवणे भगवंतांना. तर भगवंताचे जे दिवा आहे, 5 पंच आरती आपण त्याला म्हणतो. तर पंच आरती ही खूप महत्वाची असते. तर सकाळी मंगल आरतीमध्ये, दुपारी राजभोग आरतीमध्ये, आणि संध्याकाळी संध्या आरतीमध्ये 3 वेळेस आपण पंचांग सॉरी पंच आरती आपण दाखवत असतो भगवंतांना. तर सांगितलंय की जे 5 जे वाती आपण लावतो, तर ते 5 वाती हे 5 इंद्रिय आप सांगितलेलं आहे. तर शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, तर अशा प्रकारे हे इंद्रिय आहेत. आणि त्या इंद्रियाच्या ह्याच्या जे वाती आपण तुपामध्ये टाकतो, तर ते तूप आहे ते आपला अहंकार आहे. तर अहंकार रूपी इंद्रियांना आपण त्या त्याच्या म्हणजे आपण जाळून भगवंताचं चरणी आपण अर्पण करत आहोत. तर म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत ते सर्व भगवंताच्या सेवेमध्ये लागावेत, हा उद्देश आहे. तर असं सांगितलेलं आहे. त्यामुळं जो दिवा आपण भगवंतांना अर्पण करणार आहे, तर त्यासाठी वेळ जास्त दिलेला आहे. बाकी गोष्टीसाठी वेळ तेवढा नाहीये. पण महत्वाचा आणि जास्त एकाग्रता ठेवून मंत्र जप करून, कारण आपण कुठलाही जो ॲटम आहे तो भगवंताला दाखवतो तेव्हा भगवंताचा एक मंत्र बोलला जातो. नित्यानंद पूर्ण वेगळा मंत्र आहे, गौरा महापूर्ण वेगळा मंत्र आहे. तर मंत्र जप हा पण खूप महत्वाचा विधी आहे शुद्धी करण्यासाठी आणि आपली चेतना योग्य ठेवण्यासाठी. कारण आरती फक्त आरती नसते, आरती मागची पण प्रोसिजर असते. आरतीला यायच्या अगोदर आपली चेतना चांगलं अध्ययन करून, चांगलं भगवंताची गुणगान ऐकून किंवा स्मरण करून आपण ते तयारी करायची असते. त्यामुळं फक्त तिथे भगवंताची भोग दाखवणे, आरती करणे हा सेवा नाहीये. तर त्याच्या अगोदरपासून सेवा चालू होते. आपली आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, तिलक तिलक वगैरे लावणे, आणि त्यानंतर मग तिथे जाऊन दंडवत प्रणाम करणे, प्रार्थना करणे, आणि एक आपण भूतशुद्धी करणे. म्हणजे आपण या शरीराने आपण इथे जात नाहीये, राधाकृष्णाची सेवा आपण करणार आहे. तर त्यामुळं आपली शुद्धता खूप महत्वाची आहे. आपण एक दास आहोत आणि आपण एक भगवंताचे अंश आहोत. एक आत्म्याच्या रूपामध्ये आपण तिथे आतमध्ये जाणार आहे. तर या भावामध्ये आपण जाणे, आणि झाल्यानंतर पुन्हा अपराध मोक्षण म्हणून, म्हणजे अपराध वर माफ व्हावेत या म्हणून प्रार्थना पण असते. अशी खूप मोठी पद्धती आहे. तुम्ही नंतर ते एक क्लास पण ऐकू शकता सेपरेटली. पण याच्यामध्ये सांगितले की कशा प्रकारे आपण भगवंताची विग्रहाची पूजा करणे. तर हा खूप महत्वाचा विधी आहे, खास करून गृहस्थांसाठी. आपल्या घरामध्ये जर आपलं मंदिरात रोज येणं नसेल, प्रामुख्याने जर आपण मंदिरामध्ये
विग्रहांची सेवा करण्यामध्ये जर आपण नसेल आपण बिझी, तर आपल्या घरामध्ये विग्रह असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याची चांगली काळजी घेणे, त्याची सेवा करणे, आपल्या सर्व घरच्यांना विग्रहांच्या सेवेमध्ये लावणे, तर हे खूप महत्वाचं जबाबदारी असते ग्रस्तांवर. तर अर्चा विग्रह खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. तर त्यानंतर आता आपण भगवंताची सेवा, तिथून आपण पुढे चालू करणार आहे. बरोबर आहे, आपण तिथपर्यंत आलो होतो मागच्या वेळेस. बरोबर आहे का? कुणाला आठवत आहे का? हो हो प्रभूजी. तिसरी लाईन, भगवंतांची सेवा. विष्णू रहस्यात असे म्हटले आहे की एका हा, सेवकाने राजाची सेवा करावी, तर त्याप्रमाणे जो मनुष्य भगवंतांची सेवा करतो. ते तेवढा पॅरेग्राफ, फक्त त्या 3 ओळी झाल्यात. ओके ओके. तर बेसिकली अर्चना जी असते, भगवंताची अर्चना, तर हे सर्व आपण जे मुद्दे आहेत ते सर्व भगवंताला केंद्रबिंदू ठेवून, विग्रहाला केंद्रबिंदू ठेवून आपण कसे भक्ती करायची आहे, तर ते सर्व ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपलं मन आणि आपलं हृदय ते भगवंतावर स्मरण व्हावं, तर हा उद्देश आहे पूजा करण्यामागचा. तर ठीक आहे, तर प्रशांत आपण वाचायला चालू करूया. भगवंताची सेवा तिथून आपण चालू करूया. काय म्हणली राजा माताजी वाटत कोण? तेच पटेल. प्रभूजी कुणाला सांगितलंय? हा तुम्हाला माहिती, तुम्हाला ओके ओके. भगवंतांची सेवा. विष्णू रहस्यात असे म्हटले आहे, एका सेवकाने राजाची सेवा करावी, त्याप्रमाणे जो मनुष्य भगवंतांची सेवा करतो तो मृत्यूनंतर निश्चितच कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकतो. वास्तविक भारतातील भारतातील मंदिरे ही अगदी राजाच्या महालासारखीच आहेत. ती साधारण इमारतींप्रमाणे नसतात, कारण ज्याप्रमाणे राजाची विशाल प्रसादात पूजा किंवा सेवा केली जाते, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची पूजा केली गेली पाहिजे. म्हणून वृंदावन धामात अर्चा विग्रहांची एका राजाप्रमाणे सेवा केली जाते. नारदीय पुराणात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीने काही क्षणांसाठी देखील भगवंतांच्या मंदिरात निवास केला तर त्याला निश्चितच भगवंतांचे दिव्य धाम प्राप्त होऊ शकते. याचा निष्कर्ष असा आहे की समाजातील श्रीमंत लोकांनी सुंदर तथा भव्य मंदिरांची निर्मिती करून तेथे विष्णूंच्या पूजनाची योजना करावी, जेणेकरून लोक त्या मंदिरांना भेट देण्याकरिता आकर्षित होतील आणि त्याद्वारे त्यांना भगवंतांसमोर नृत्य करण्याची अथवा भगवंतांच्या नामाचे कीर्तन करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच त्यांना भगवंतांचे नामस्मरणही करता येईल. अशा प्रकारे प्रत्येकाला भगवत धामात जाण्याची संधी मिळू शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे पूर्ण कृष्ण भावनेने सतत भगवंतांच्या सेवेत रत असलेल्या भक्तांनाच नव्हे तर एखाद्या साधारण मनुष्याला देखील केवळ अशा मंदिरांना भेट देऊन सर्वोच्च वरदान प्राप्त करण्याची संधी मिळू शकते. या संदर्भात श्रीमद भागवतात 4.21.31 ऋतू महाराज आपल्या प्रजेला उद्देशून असे म्हणतात, हे प्रजाजन हो, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरी सर्व पतित बद्ध जीवांचे वास्तविक उद्धार करते आहेत. कोणत्याही देवी देवतांमध्ये बद्ध जीवांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य नाही, कारण सर्व देवी देवता स्वतः बद्ध आहेत. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. श्रीकृष्ण किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधीमध्येच एखाद्याचा उद्धार करण्याची शक्ती असते. श्री विष्णूंच्या चरणांच्या अंगठ्यातून वाहणारी गंगा नदी पृथ्वीसहित अनेक ग्रहलोकातून प्रवाहित होत असताना सर्व पापी बद्ध जीवांचा उद्धार करीत असते. मग सतत भगवत सेवा परायण राहणाऱ्या भक्तांविषयी सांगण्याची काय आवश्यकता आहे? त्यांच्यात अनेक जन्मांचे संचित पाप असले तरी सुद्धा त्यांची मुक्ती निश्चित आहे. म्हणजेच मंदिरातील विग्रहांच्या सेवेत युक्त असलेला मनुष्य आपल्या अनेक पूर्वजन्मातील पापांचा साठा नष्ट करू शकतो. विग्रहांची सेवा करण्याचा विधी यापूर्वी सांगितलेला आहे आणि मनुष्याने या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. हरे कृष्णा. पुढचं वाचायचंय का? हरे कृष्ण. तर ऍक्च्युली खूप महत्वाचं आहे बघा, आपल्याला भक्ती किती सोपी दिलेली आहे. जे लक्ष्मी, हजारो लक्ष्म्या भौतिक आध्यात्मिक जगतामध्ये भगवंताचं जे सिंहासन आहे किंवा भगवंताची सेवा करण्यामध्ये पूर्ण मग्न आहेत, झाडू पोछा करण्यापासून मग्न आहेत. तर इथं आपण छोटासा बालक, छोटासा मुलगा झाडू पोछा करतो. तर जी सेवा लक्ष्म्या करण्यासाठी मग्न आहे, तर ती सेवा आपल्याला दिली ते इथे एवढी म्हणजे खूप मोठी आपल्यावर वरदान आहे.
आणि खास करून भगवंताची सेवा ही काही ऍक्च्युली कमी कधीच मानली नाही पाहिजे. कारण प्रभुपाद सांगायचे आपले सर्व मंदिर आहेत तर हे स्पिरिच्युअल एम्बसी आहे. जसं अमेरिकेचे लोकांची एम्बसी असते इथे, अमेरिका किंवा इंग्लंड, अशा रशिया, तर प्रत्येक जो देश आहे तर त्या देशाचे लोक कसे राहतात, कसे बोलतात, कसं एकमेकाशी वागतात, तर त्यांचं सर्व जे काय आहे तर ते सर्व त्या एम्बसी मध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जरी आपण अमेरिकेत गेलो नाही पण अमेरिकेतल्या लोकांचं राहणीमान कसं असतं ते एम्बसी मध्ये बघायला मिळू शकतं. त्याचप्रमाणे भौतिक जगामध्ये राहत असताना आपण आध्यात्मिक जगताबद्दलची माहिती मिळण्यासाठी प्रभुपाद सांगायचे की आपले मंदिर आपण बांधलेले आहेत. मंदिरामध्ये लोक यावेत, त्यांनी भगवंताची आराधना, भगवंताची पूजा, भगवंताचं दर्शन, भगवंतांना नमस्कार अशा प्रकारे जर त्यांनी भाग घेतला त्याचं खूप मोठं परिवर्तन त्याच्यामध्ये त्याला बघायला मिळणार. तर सांगितलंय तर मोठमोठे मंदिर आपण भारतामध्ये बघायला मिळतात. तर राधा गोविंद जे मंदिर होतं 7 मजली इमारत अशी होती, म्हणजे सात सात वेगवेगळे स्तर होते. पण जेव्हा मानसिंगने ते बांधलं होतं, पण औरंगजेबनी ते बघितलं तर त्यांनी तर त्यांनी ऍक्च्युली खूप त्याला त्याला वाटायचं की हे आमच्या आमच्यापेक्षा मोठं कसं काय असू शकतंय काही. तर तेव्हा मग त्यांनी त्याचं ते पूर्ण वरती 4 मजली म्हणजे 4 स्तर होते ते काढून टाकले. आज आपल्याला बघायला मिळतं ते फक्त अर्धच मंदिर, अर्ध्यापेक्षा खाली मंदिर, छोटं मंदिर. पण पहिल्यांदा लोक खूप कारागीर पण खूप हुशार होते आणि लोक मंदिर बांधण्यामध्ये पण खूप रत होते. कारण द्वापर युगामध्ये मंदिर बांधून मंदिराची सेवा करण्यामध्ये भगवत विधीचा सांगितला होता. तर आज पण आपण बघतो जगन्नाथ मंदिर किती मोठं भव्य दिव्य मंदिर बांधलेलं आहे, इंद्रद्युम्न राजांनी बांधलेलं आहे. तर श्रीरंगमध्ये पण गेलं तर श्रीरंगमध्ये पण मंदिर आपण बघू शकतो, कशा रंगनाथचं मंदिर किती मोठं मंदिर आहे. सात सात दरवाजे, म्हणजे 7 वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आतमध्ये जावं लागतं, त्याच्यानंतर मग आपण मेन एंट्रन्स आपण जातो. तर अशा प्रकारे तर तर हे सर्व मागचा उद्देश काय होता की राजा लोकांना पैसा खूप असायचा आणि त्यांना भगवंताबद्दल लोकांना आकर्षण प्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी मंदिरासाठी काही पण द्यायला ते तयार होते. तर त्यासाठी आपण बघतो की मंदिर खास करून भारतामधले मंदिर खूप मोठमोठाले बांधलेलं असायचे. आणि ऍक्च्युली आपण विष्णुदूतासारखेच आपण इथे राहत आहोत. मंदिरामध्ये राहणे किंवा भक्त बनणे म्हणजे काय, विष्णुदूतासारखंच आहे. फक्त आपल्याला 2 हात आहेत, त्यांना 4 हात असतात, आपल्याला 2 हात आहेत. पण आपल्या बोलण्यानं, आपल्या क्रियेनं, आपल्या जसं मी सांगितलं पोशाख आहे, जे तिलक आहे, कंठीमाळा आहे, धोती कुर्ता किंवा साडी आहे, तर आणि त्याचबरोबर म्हणजे जो जपमाळ आहे, तर एकदम जसं विष्णुदूत असतात त्याप्रमाणेच भगवंताच्या भक्तांचं राहणीमान किंवा सगळं राहणसहान असते, जेणेकरून आपल्याला ती जागा प्राप्त करायची आहे. आतापासून आपण तयारी करत आहोत. आणि त्याचबरोबर सांगितलंय की कसं मंदिरामध्ये भगवंतासमोर नृत्य करणे, नामस्मरण करणे, त्याचबरोबर या सर्व सेवेमध्ये रत असलेले भक्त असतात. अशा प्रकारे भगवतधामात जाण्याची संधी मिळू शकते. साधारण मनुष्याला पण मंदिरात भेट देऊन सर्वोच्च वरदान प्राप्त करायची संधी असते. तर त्यासाठी प्रत्येकाला मंदिरामध्ये येऊन त्याची शुद्धीकरण किंवा त्याचं भक्तीमध्ये प्रगती करण्याची संधी सर्वांना दिलेली आहे. तर भगवंताच्या शरणातून गंगा वाहते आणि सर्व पापी बद्ध जीवनाचा उद्धार करत ती फिरत असते.
तर त्यामुळे सांगितलेलं आहे असं जर भगवत सेवापरायण कुणी राहत असेल तर अशा भक्तांचं काय सांगायचं. कारण ते त्यांच्यात अनेक जन्मांचे संचित पाप असले तरी सुद्धा त्याची मुक्ती निश्चित आहे. तर त्यामुळे सांगितलंय की दर्शने पवित्र कर ए तुम्हारा गुण. तर जे महान आचार्य असतात, गुरु असतात, तर ते स्वतःमध्ये एवढी त्यांची समर्थता आहे की ते आपल्या बाकी लोकांना भगवंताकडे आकर्षित करू शकतात आणि जे मायामध्ये बद्दल जीवात्मा आहेत त्यांना ते मायामधून सोडून भगवंताकडे घेऊन जाऊ शकतात. तर एवढा त्यांच्यामध्ये शक्ती आहे. तर त्यामुळं भक्तांचा खूप मोठा वाटा आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी स्मरण ठेवला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. रोज कशा प्रकारे आपण या भौतिक जगामध्ये फरकटत होतो, भरभटत होतो, पण आपल्याला काही भक्त आले आणि त्यांनी आपल्याला वाचवलं. तर सांगितलं शेवटचं विग्रहांची सेवा करण्याचा विधी यापूर्वी सांगितलेला आहे. मंदिरातील विग्रहांच्या सेवेत युक्त असलेला मनुष्य अनेक पूर्वजन्मातील पापांचा साठा नष्ट करू शकतो. तर ही शक्ती आहे. तर ती मंदिरामध्ये खास करून भगवान सेवेमध्ये मग्न असतात. तर ऍक्च्युली सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे आपलं धन आहे, खरं धन आहे. सेवेमध्ये आपली मन लावून सेवा करणे हे खूप महत्वाचं आहे. कारण मनाला जर सेवेमध्ये नसेल तर मग ती सेवा बोरिंग किंवा अरे तेच ते, जसं आता रोज इथे बघतो आम्ही 4 ते 5 तास माताजी रोज हार बनवतात. 5 तास रोज हार बनवले जातात. किंवा 2-2 तास, 3-3 तास भगवंताला भोग बनवले जातात. तर जर आपली जर मनोभावना योग्य नसेल तर ती सेवा मग बर्डन वाटू लागते किंवा बोजा वाटतं, ओझं वाटू लागतं. तर त्यासाठी रोज गुरुवाणी ऐकणे, त्याचबरोबर प्रभुपादांच्या पुस्तकांची वाचन करणे, याद्वारे आपली चेतना चांगली करू शकतो आपण. तर भगवंताची सेवा. त्यानंतर गायन. यस प्रभू. हाँ अर्चना बोलते माता. हरे कृष्ण. धन्यवाद. लिंग पुराणामध्ये भगवंतांच्या स्तुतीपर गायनासंबंधी असे म्हटले आहे, जो ब्राह्मण सतत भगवंतांच्या महात्म्याच्या गायनामध्ये युक्त असतो त्याला भगवंतांच्याच ग्रहावर निवास करण्याची संधी प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णांना हे गायन भगवान शंकरांनी केलेल्या स्तुतीपेक्षा अधिक मधुर वाटते. पुढे वाचायचे प्रभूजी. हा येस वाच. संकीर्तन. ज्यावेळी मनुष्य मोठ्याने भगवंतांच्या लीला, गुण, रूप या संबंधी कीर्तन करतो त्यावेळी त्याच्या या कीर्तनाला संकीर्तन असे म्हणतात. अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेल्या नाम गायनालाही संकीर्तन असे म्हटले जाते. विष्णू धर्म या शास्त्रामध्ये संकीर्तन पद्धतीची स्तुती करताना असे म्हटले आहे, हे राजा, कृष्ण हा शब्द इतका शुभ आहे की या पवित्र नामाचा केवळ जप करणारा मनुष्य पूर्वजन्मातील अनेकानेक पापे त्वरित नष्ट करू शकतो. हे सत्य आहे. या संबंधी चैतन्य चरितामृतात असे विधान आढळते, मनुष्य जितके पापे करूही शकणार नाही तितके आणि त्यापेक्षाही कैक अधिक पापे कृष्ण नामाच्या केवळ एका उच्चारणानेही नष्ट होऊ शकतात. एखादा पापी मनुष्य अनेकानेक पापे करू शकेल, परंतु तो इतके पापे करण्यात निश्चितच असमर्थ आहे की जितके कृष्ण नामाच्या एका उच्चारणानेही नष्ट होऊ शकणार नाहीत. श्रीमद भागवतात 7.9.18 प्रल्हाद महाराज भगवंतांची स्तुती करताना असे म्हणतात, हे नरसिंहदेव, जर मला तुमचा दास होण्याचे उच्च पद लाभले तर मी तुमच्या लीला कथा श्रवण करू शकतो. तुम्ही परम सुहृद आणि परम आराध्य आहात. तुमच्या दिव्य लीलांचे केवळ श्रवण करून अखिल पापे दूर होत असतात. यामुळे मला या पापांचे भय वाटत नाही, कारण तुमच्या केवळ लीला श्रवण करून मी विशाल शक्तीच्या सर्व दुर्गुणांपासून स्वतःला वाचवू शकतो. भगवंतांच्या लीलांसंबंधी अनेक गीते उपलब्ध आहेत, जसे ब्रह्मदेवांची ब्रह्मसंहिता, नारदांनी गायलेली नारद पंचरात्र आणि शुकदेव गोस्वामींनी गायलेले श्रीमद भागवत. ही गीते श्रवण करणारा कोणताही मनुष्य भौतिक दोषांपासून सहजपणे मुक्त होऊ शकतो. भगवंतांसंबंधी असलेली ही गीते श्रवण करणे हे काही फारसे कठीण कार्य नाही. अनेक लक्षावधी वर्षांपासून ती परंपरेनुसार प्रचलित आहेत आणि अद्यापही लोक त्याचा लाभ घेत आहेत. मग सध्याच्या काळात मनुष्याने त्यांचा पूर्ण लाभ घेऊन मुक्तीचा अनुभव का बरे करू नये. श्रीमद भागवतात 1.5.22
नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना सांगतात, हे व्यासदेव, तपश्चर्या, वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, वैदिक मंत्रांचे उच्चारण, ज्ञान आणि दानधर्म इत्यादी पुण्यकर्मांचे एकमात्र परमफळ भक्तांच्या संगतीत भगवंतांच्या कीर्तीचे गायन करता यावे हेच आहे. वरील श्लोकात असे सूचित करण्यात आले आहे की भगवंतांच्या लीलांचे गायन, कीर्तन करणे आणि भगवंतांची स्तुती करणे हे जीवात्म्याचे परम कर्तव्य होय. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. तर दोन गोष्टी आपण बघितल्या. पहिलं तर गायन. तर भगवंत ऍक्च्युली गायन पण आपण कशासाठी करायचंय, तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. जसं बाहेरचे लोक परफॉर्मन्स असतात, तर त्यांचे वेगवेगळे हे असतात. तर त्या म्हणजे शो असतात किंवा त्यांच्या मैफिली असतात. पण आपण मंदिरामध्ये गातोय किंवा कुठे पण आपण गातोय, तर उद्देश आहे की भगवंताला प्रसन्न व्हावे. आणि सांगितलंय की सतत भगवंताच्या महात्म्याच्या गायनामध्ये युक्त असतो त्याला भगवंताच्याच ग्रहावर निवास करण्याची संधी प्राप्त होते. कारण तो आज पण इथं भगवंताचंच गुणगान गातोय. तर मग त्याची गती जर तिथे झाली तर तो तिथे भगवंताचं नेहमी सतत गायन करत राहील, भगवंताच्या क्रियेचं, भगवंताच्या लीलेचं, भगवंताच्या नामाचं. तर भगवान श्रीकृष्णांना हे गायन भगवान शंकरांनी केल्या स्तुतीपेक्षाही अधिक मधुर वाटते. तर बघा भगवंत किती दयाळू आहेत. ते म्हणत नाही की मला एकदम असा सिंगर पाहिजे, असा एक गायक पाहिजे जो खूप चांगला गाणारा असला पाहिजे, त्याला चांगल्या ट्यून आल्या पाहिजेत, त्याला चांगलं. तर भगवंत कुणाकडूनही ऐकायला तयार आहे. भगवंत ज्याला हरे कृष्ण महामंत्र तो गातोय, पण त्याला अशी वेगवेगळी धून मध्ये गाण्याची सवय नाहीये, तर त्याच्याकडूनही ऐकण्यासाठी भगवंत आतुर आहेत. भगवंत असा भेद करत नाहीये. तर त्यामुळं आपण ज्याला शक्य आहे त्यांनी शिकलं पाहिजे चांगलं गाणं, आणि प्रयत्न केले पाहिजे की जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. पण शेवटी आपण आपल्या भक्तिभावाने आपण भगवंताला जिंकायचंय. तर आपली भक्ती ही सर्वात महत्वाची असली पाहिजे. खास करून भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जेव्हा त्यांनी शरीर सोडत होते, तर तेव्हा एक खूप सुंदर गायक आणलं. तरी बोल, आवाज नाही येत आहे. प्रभूजी आवाज येत नाहीये. आय थिंक रेंज इश्यू आहे वाटतं. प्रभूजी हरे कृष्ण, आवाज नाही येते. नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुमचं. हरे झाल्यामुळं ते बंद झाला होता. तर तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर तर ते सांगायचे की
त्यांना जेव्हा शरीर सोडत होते तेव्हा एक खूप सुंदर गायक आला होता. तो गाणं हरे कृष्णा। नेटचा प्रॉब्लेम बोलतात. ठीक है ठीक है फिर। हरे कृष्णा। दुसरं आपण बघितलं संकीर्तन. संकीर्तनामध्ये कशा प्रकारे अं, भगवंताचे नाम, गुण, लीला, तर या खास करून तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रामुख्यानं संकीर्तनामध्ये. तर अशा प्रकारे संकीर्तन केलं पाहिजे ज्याद्वारे लोक त्याला त्यांना त्यांच्या मागे बोलता येईल आणि प्रत्येकाला ते ऐकू पण येईल, अशा प्रकारे संकीर्तन असलं पाहिजे. तर तीन गोष्टी आहेत: नाम, लीला आणि गुण. नाम म्हणजे भगवंताचं नाम, जे आपण हरिनाम गातो आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये, तर ते संकीर्तनामध्ये नाम. लीला म्हणजे कशा प्रकारे भगवंत वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत आणि त्यांचे वेगळे त्या लीलेद्वारे भगवंताचे काय प्रकट आपण करू शकतो, त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचं त्यांची गुण त्याच्यामध्ये काय आपण मिळू शकतात. तर लीला स्मरण आणि गुणस्मरण अशा प्रकारे हे संकीर्तन आहे. तर अम, तर बेसिकली संकीर्तन सम्यक कीर्तन. संकीर्तन म्हणजे सम्यक कीर्तन. सम्यक कीर्तन म्हणजे एकत्र येऊन भगवंता भक्त जेव्हा भगवंताला केंद्र ठेवून कीर्तन करतात, तर त्याला संकीर्तन म्हटलं जातं. तर
इथे वेगवेगळ्या भागवत त्याचबरोबर वेगवेगळ्या पुराणाद्वारे महत्व सांगितलेलं आहे संकीर्तनाचं. तर हा एक श्लोक येतो भगवद्गीतेमध्ये. तर तो श्लोक आपण बघूया. त्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे दिसते का सर्वांना? हो प्रभू. हो. हा. सर्वांनी म्हणायचा प्रयत्न करा माझ्या मागे. हा भगवद्गीतेमधला 8व्या धड्यातला 28वा श्लोक आहे. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् दानेषु यज्ञफलं प्रतिष्ठम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा दाने योगी परं पुण्यफलं स्थानमुपैति चाद्यम्. योगी परं परं स्थानमुपैति चाद्यम्. तर आपण वाचलं, इथं वाचताना बघितलंय कशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. अत्तेति नारद मुनी आपल्या व्यासदेवांना सांगतायत शिष्याला की कशा प्रकारे व्यासदेव तपश्चर्या, वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, वैदिक मंत्राचे उच्चारण, ज्ञान, दान, धर्म, ते सर्व परमफळ इत्यादी पुण्य कर्मांचे एकमात्र परमफळ भक्तांच्या संगतीत कीर्तन करता यावे हेच आहे. तर या श्लोकमध्ये पण सांगत आहेत भगवंत की वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव. जर एखाद्यानं भगवंताची भक्ती केली आणि त्याला वेदाचं अध्ययन किंवा वेगवेगळी तपस्या, यज्ञ, दान, तप किंवा वा जे खास करून म्हणजे दान देणे आणि वेगवेगळ्या प्रकारची चांगली कर्म करणे, तर हे सर्व जरी केलं तर जर कुणी फक्त भक्ती केली तर त्याला सर्व या फळाचा लाभ त्याला मिळतो आणि शेवटी तो भगवंताच्या धामात जातो. तर हे सर्व सांगितलेलं आहे की कसं यज्ञ देणं, तप करणं, दान देणं आणि वेदाचं अध्ययन करणं, ते सर्व महत्वाचं आहे. पण कुणी जर भगवंताची भक्ती केली तर या सर्वाचं फळ त्याला मिळतं. त्याच्यामुळं असं नाही की आपण आता दान द्यायचं नाही, तप करायचं नाही, वेदाचं अध्ययन करायचं नाही, असं नाही सांगितलं. पण भक्ती किती महान आहे हे दाखवण्यासाठी हे उदाहरण, हे एक श्लोक सांगितलेलं आहे भगवंतानी. तर त्यामुळे सांगितलंय जेव्हा भगवंताची भक्ती केली जाते तेव्हा बाकी या सर्व ह्याच्यातून त्याला मुक्ती मिळते आणि त्याला ह्याचे फळ ऑलरेडी त्याच्यात मिळून जातात. तर अशी भक्ती आहे. तर त्यांनी खास करून भक्तीचा महत्वाचा अंग आहे नामसंकीर्तन. तर नामसंकीर्तन हे खूप महत्वाचं आहे. कीर्तनामध्ये खास करून आपण उत्साहानं भाग घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये वैष्णव भजन हा पण एक वेगळा महत्वाचा. वैष्णव भजनद्वारे आचार्यांनी आपल्याला जे भक्तीचं गूढ आहे तर ते एकदम सोप्या भाषेत दिलेलं आहे. त्यामुळे वैष्णव भजन किंवा भगवंताचं नामसंकीर्तन, तर हे दोन्ही महत्वाचं आहे. आपली चेतना जर आपल्याला विकसित करायची असेल, चांगली चेतना जर आपल्याला ठेवायची असेल तर वैष्णव भजन आपण गायलं पाहिजे. वैष्णव भजन आपण अशी कितीतरी आचार्यांनी एवढे भजन लिहिलेत की आपण आयुष्यभर जरी आपण पाठ करत बसलं तरी ते होणार नाही, एवढे आहेत. तर त्यामुळं आपण प्रयत्न केला पाहिजे आपली चेतना शुद्ध करण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये काही दुःख असेल किंवा आपल्याला विचार असतील तर ते सर्व जेव्हा आपण भजन गातो तेव्हा ते तुरंत लगेच आपण आपली चेतना आपण वरती उचलतो.
त्यामुळं हे संकीर्तन खास करून लीलेचं नामाचं आणि गुणाचं संकीर्तन महत्वाचं आहे. तर भगवंताच्या लीलेचे गायन कीर्तन करणे आणि भगवंत स्तुती करणे हे जीवात्म्याचं परम कर्तव्य आहे. त्यामुळे सांगितलं आहे, परम कर्तव्य आहे आपलं. तर जसं आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तर त्याचप्रमाणे आपलाही जन्मसिद्ध अधिकार आहे भक्तीमध्ये, की आपण या सर्व गोष्टींचा, खास करून या सर्व अंगांचा आपण आपल्या जीवनामध्ये फायदा उचलला पाहिजे. ठीक आहे. तर नंतर आहे नामजप. सुरेश नावं हरे कृष्ण प्रभुजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. प्रभुजी, तो तुम्ही सांगत होता भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरजींचं, ते राहिलं ते सांग. मी फक्त सांगितलं अशा प्रकारे त्यांनी जेव्हा घरी सोडत होते तेव्हा ते म्हणत होते की गीत गावा, आणि ते गीत होतं श्रीरूप मंजरी पद सेई मोर संपदा सेई मोर भजन पूजन. कशा प्रकारे रूप गोस्वामी आचार्य, तर त्यांनी कस उद्धार काय केले, तर ते सर्व गुण त्याच्यामध्ये आहे त्या कृष्ण भजनमध्ये. तर ते म्हणत होते की हे गीत कुणीतरी गावा. तर भक्तांना वाटलं एक खूप खूप सुंदर गायक होता, तर त्याला आणलं त्यांनी गायला. तर तो जेव्हा त्यांनी चालू केलं गायला, तर भक्तिवेदांत ठाकूर म्हणे थांबा म्हणे. तर सगळे म्हणायला लागले काय झालं. ते म्हणले मला ह्याच्याकडून नाही पाहिजे, मला तो प्रोफेशनल गायक होता, म्हणजे बाहेरचा जो आपण लोक बोलवतात कुणाला कुणाला, ते वेगवेगळे टीम असतात, तर त्या तशा प्रकारचा तो गायक होता. पण ते म्हणे की मला या भक्तांकडून मला गायला लावा म्हणे. तर तेव्हा मग त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली बाहेरच्या त्याला जरी खूप चांगली ट्यून आहे, त्याला आवाज चांगला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. पण जर त्यांचा भाव, त्यांचा प्रेम नसेल त्या व्यक्तीप्रती, तर ते आपल्याला त्यास खुश नाही होणार. त्यामुळं त्यांनी त्या उदाहरणाद्वारे त्याला शिकवलं की गायन करताना परफॉर्मन्स महत्वाचा नाही, गाय तो पण नाही, पण हरे कृष्ण प्रभूजी, आवाज आपण अडकत अडकत येते, आवाज अडकतोय जरा. तर आपला भाव महत्वाचा आहे आणि परफॉर्मन्स खास भाव आहे. तर गायन करताना आपण भक्तिभावानं गायन केलं पाहिजे. आणि एकादशीला खास करून आपल्या मंदिरामध्ये 24 तास कीर्तन केलं जातं. 24 तास कीर्तनामध्ये पण आपण भाग घेऊ शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे टीम येतात, ते भगवंताच्या समोर गायन करतात. तुमच्यापैकी कुणाला जर करायचं असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही भाग घेऊ शकता. 24 तास रात्रभर कीर्तन केलं जातं, म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजल्यापर्यंत. आणि ऑफकोर्स कारण 4:30 ते 9 पुन्हा कीर्तन चालूच असते, त्यामुळं अशा प्रकारे. यस, नामजप. प्रभुजी, ती पहिली लाईन सांगता का गीत गायलं? कोणती पहिली आहे? आता जे तुम्ही सांगितलं शेवटच्या क्षणी जे गीत म्हटलं त्याची पहिली लाईन. श्रीरूप मंजरी पदम. श्रीरूपम. हे वैष्णव भजन. मंजरी पद संपदा आहे. वैष्णव रूप गीत मध्ये गोस्वामी आहे का बद्दल तर तसं? ते हो आहे वैष्णव आहे गीत आहे आहे का? आहे आहे. जी प्रभू. अरे. विठ्ठल बघायचे येस. वाचू का मी? हा वाटत. हो. नाम जप. एखादा मंत्र किंवा गीत हळूहळू मंद स्वरूपात उच्चारणे याला जप असे म्हणतात. आणि तोच मंत्र उच्च स्वरात उच्चारला म्हटला असता त्याला कीर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी आपण
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे अगदी स्वतःला ऐकता येईल एवढ्या स्वरात उच्चारण केले तर तो जप होतो. आणि तोच मंत्र इतरांनाही ऐकू येईल इतक्या मोठ्याने म्हटला तर त्याला कीर्तन असे म्हणतात. महामंत्राचा जप आणि कीर्तन असे दोन्ही करता येते. जप केल्याने केवळ जप कर्त्याचाच वैयक्तिक लाभ होतो, पण कीर्तन केल्याने ते कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येकाला लाभ होतो. पद्मपुराणात असे म्हटले आहे, भगवान नामाचा जप अथवा कीर्तन करणाऱ्या मनुष्याला मुक्तीचा मार्ग तसेच अगदी स्वर्ग सुखाचा मार्ग देखील प्रशस्त मोकळा होतो. पुढचं वाचू प्रभूजी. बस बस. हरे तर कृष्ण. दंडवत जसं मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये एका देशातून दुसऱ्या देशात लोक कनेक्ट होतात मोबाईलद्वारे. तर त्याचप्रमाणे आपण बघतो कशा प्रकारे हे जे नामजप आहे किंवा कीर्तन आहे, तर ऍक्च्युली तो भगवंताशी संबंध प्रस्थापित करण्याचा हा मार्ग आहे. तर खास करून आपला नामजप खूप महत्वाचा आहे. रोज आपण 2 तास नामजप करतो. तर किती महत्वाचं आहे की आपल्या जीवनामधला 2 तासचा वेळ रोज आपण ज्या गोष्टीसाठी देतोय, तर तो किती महत्वाचा विधी आहे आपल्या जीवनामधला. तर त्यामुळं आपण नामजपाचा खूप महत्वाचा वाटा आहे आणि त्यासाठी आपण तो किती चांगला दिला पाहिजे, कारण ती सेवा आहे. ऍक्च्युली भक्तीमध्ये कुठलीही क्रिया आपण जी करतो, तर ती सेवा या भावनेनं केली तर त्याचा आपला फळ चांगला मिळणार आहे. तर नामजप करताना खास करून किती आपण भगवंताला स्मरण करत आहोत, ज्या व्यक्तीबद्दल ज्या भगवंताचा नामाचा आपण जप करत आहोत त्याचं आपण किती वेळ स्मरण करतो, तर ह्याचा आपल्याला थोडंसं आपण परीक्षा घेतली पाहिजे स्वतःची. त्यामुळे नामजप करताना आपण आपण बघतो द्रौपदीनं कसं भगवंताला पुकारलं. साक्षात भगवंत द्वारकेवरून हस्तिनापूरला आले. अजामिळने जेव्हा भगवंताला पुकारलं तेव्हा भगवंत त्यांच्या धामात होते. तुरंत लगेच त्यांनी प्रस्थान केलं. तर हे जपाचा नाम घेण्याचं किती महत्वाचं पद्धती आहे ते आपल्याला ह्याच्यावरून कळू शकतं. त्यामुळं उगं घ्यायचे म्हणून 16 माळा करायच्या म्हणून करायच्या असं नाही केलं पाहिजे. शेवटी करायचेच आहेत आपल्याला, कारण गुरुला आपण वचन दिलेलं आहे आणि कमीत कमी 16 माळाचा नाम जप आपण करणारच आहोत. जर आपण करायचंच आहे तर मग चांगलं का नको करायला? जर आपण भगवंत जे सगळ्याचे स्वामी आहेत, तर त्या भगवंताला जर आपण चांगला नामजप म्हणजे आपण कंपनीमध्ये जेव्हा जॉब करतो तेव्हा आपल्या बॉसला किंवा आपल्या मॅनेजरला आपण चांगलं करून त्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो. तर भगवंत तर सगळ्या बॉसचे बॉस आहेत. तर भगवंत सर्व लोक महेश्वर आहेत. तर त्या भगवंतांना आपण प्रसन्न करण्यासाठी किती आपण आपली शक्ती त्याच्यामध्ये दिली पाहिजे नामजपामध्ये. त्यामुळे नामजप हा खूप महत्वाचा आहे. आपण जेवढी चांगली जास्तीत जास्त शक्ती आपण लावली पाहिजे त्याच्यावर. आणि त्यासाठी सांगितलंय सकाळचा नामजप खूप महत्वाचा आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस आपण नामजप करतो. आपण घरी असू द्या, जॉबवर असू द्या, सॉरी मंदिरात असू द्या किंवा रेल्वेमध्ये असू द्या किंवा कुठे पण असू द्या, सकाळचा वेळ ब्रह्ममुहूर्ताचा वेळ जो आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा वेळ आहे. सकाळी सकाळी उठल्यावर फ्रेश वेळ असतो. तर तो वेळ आपण भगवंतासाठी दिले पाहिजे. तर ही एक मोठा यज्ञ आहे ऍक्च्युअली. कारण नामजप यज्ञ सांगितलेला कलियुगाचा. जसं इथं मोठ्यानं जप केला तर तो कीर्तन आहे आणि आपण स्वतःसाठी आपण जो स्वतःला ऐकू येईल एवढा आवाजामध्ये आपण जप करतो, तर तो नामजप आहे. तर दोन्ही पण महत्वाचे आहेत आणि त्याची जी विधी आहे, तर विधी खास करून सांगितलेली की आपण आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात नाम घेतलं पाहिजे. आणि तो फुसफुस किंवा म्हणजे उग
ओढायचे म्हणून ओढायचे 16 माळा असं नकोय. तर ते क्वालिटी नामजप असला पाहिजे. जर आपल्याला भक्तीमध्ये खरंच प्रगती करायची असेल ना, तर नामजपाच्या वर खूप आपण वेळ दिला पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे की कसं मी नाम चांगलं घेतलंय भगवंताचं. कारण 5 प्रमुख अंग त्या सांगितलेले आहेत या 64 पैकी. आणि त्या 5 प्रमुख अंगामध्ये एक महत्वाचा आहे नाम संकीर्तन किंवा नाम जप. तर तो भगवंताच्या नाम जप करणे. तर तो जर आपण योग्य चेतनेनं आणि पूर्ण काया वाचा मनसा आपण लावून केलं तर त्याचा फळ आपल्याला खूप चांगले मिळणार. रोजचा जप झाल्यानंतर आपल्याला वाटलं पाहिजे की आपण आज जप केला. नाही असं नाही की 16 माळा झाल्या आता मग नंतर या माळेला आता कुठेतरी टांगून ठेवलं, दुसऱ्या दिवशी मग सकाळी पुन्हा जेव्हा जप करायचा तेव्हाच आपण ते हातात घेतलं किंवा तेव्हाच स्मरण केलं किंवा तेव्हाच शोधायला बघितलं. तर ऍक्च्युली आपण कुठलीही गोष्ट करतोय तर नामरुची वाढली पाहिजे. कुठल्याही गोष्टीद्वारे नामरुची वाढणं हे परिणाम आपल्या जीवनामध्ये घडून आला पाहिजे. नामरुची केव्हा वाढेल? जेव्हा आपण ज्या 22 तास आपण जी क्रिया करतोय तर ती 22 तास क्रिया 2 तास आपल्या जपावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे 22 आणि 2 हे दोन्ही महत्वाचं आहे. 2 तास जप चांगला केला तर 22 तास आपली चेतना चांगली राहील. 22 तास जर चेतना आपण चांगली ठेवली, आपले विचार वाईट नाही आणले, चांगले विचार आणले, चांगलं जर वेगवेगळ्या लोकांशी चांगलं वागलं तर 22 तास आपल्या 2 तासाच्या नामजपावर त्याचा फरक आपल्याला पडणार आहे. तर त्यामुळं रोज आपण हा विचार करून केला पाहिजे की नामजप माझा चांगला व्हावा. 2 तास जो जप चांगला होईल जेव्हा आपण आदल्या दिवशी 22 तास आपण चांगल्या भावनेनं भक्तिभावानं आणि चांगल्या पद्धतीनं आपण लोकांशी आदान प्रदान केलं, भक्तांशी आदान प्रदान केलंय. जर तो योग्य मार्गाने नसेल तर नक्कीच आपल्या 2 तासाच्या जपावर त्याचा परिणाम घडायला मिळणार आहे आपल्याला. तर त्यामुळं 2 तास जप हा खूप सिरियसली घेतला पाहिजे. तेव्हा आपण पूर्ण भगवंत आणि आपण एकत्र आहोत. भगवंत आपल्यासाठी सगळं सोडून प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक भक्ताचा नाम जप ऐकण्यासाठी ते तत्पर असतात. जर देव सगळं त्याचे काम, त्याचे सगळे मीटिंग्स, त्याच्या सगळं सोडून आपल्याला मीटिंग करण्याशी जर भगवंत 2 तास देत असतील तर मग आपण किती आतुरतेनं आणि किती उत्साहानं आपण नामजप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणाला काही प्रश्न आहे का ह्याच्यावर? ठीक आहे. नेक्स्ट विज्ञप्ती किंवा नम्र निवेदन. दीपा जोशी माताजी. दीपा जोशी माताजी. माताजी आवाज येत नाही तुमचा. माताजी हरे कृष्णा. माताजी आवाज येत नाही तुमचा. हरी बोल दीपा माताजी, तुमचं माईक अनम्यूट करा. आवाज येत नाहीये माताजी. नेटवर्क इश्यू असणार प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. आवाज येत नव्हता माताजी. सॉरी प्रभूजी, हे म्यूट होतं. वाचू का परत? आवाज हो. हरे कृष्ण प्रभूजी. हो वाचा ना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? हो वाचा ना. स्कंद पुराणात भगवंतांच्या चरणकमलांशी नम्र निवेदन करण्यासंबंधी असे म्हटले आहे की धीर भक्त श्रीकृष्णांना शरण जाण्याकरिता 3 प्रकारचे मार्ग उपयोगात आणतात. हे मार्ग असे आहेत: 1. संप्रार्थनात्मिका
अतिशय पूर्ण प्रार्थना करणे, 2 दैन्य बोधिका, नम्रपणे शरण जाणे, 3 लाल समई, एखाद्या सिद्धीची व पूर्ण अवस्थेची लालसा ठेवणे. पारमार्थिक जीवनात अशी अभिलाषा ठेवणे ही इंद्रिय तृप्ती नव्हे. मनुष्याला जेव्हा भगवंतांशी असणाऱ्या स्वतःच्या मूळ संबंधांचे काही प्रमाणात ज्ञान होते, तेव्हा तो आपली स्वरूप स्थिती जाणतो आणि त्या स्थितीमध्ये पुन्हा स्थित होऊ इच्छितो. ही स्थिती म्हणजे तो भक्त भगवान श्रीकृष्णांचा सखा, दास, माता पिता किंवा प्रेमी असू शकतो. याला लाल समयी किंवा आपली स्वरूप स्थिती प्राप्त करण्यासाठीची अति उत्कट इच्छा असे म्हटले जाते. शरणागतीतील ही लाल सामायी अवस्था स्वरूप सिद्धी नामक परिपूर्ण मुक्तावस्थेत प्राप्त होते. स्वरूप सिद्धी प्राप्त झालेल्या भक्तास पूर्ण आध्यात्मिक प्रगती आणि साक्षात्कार यांच्या साहाय्याने भगवंतांबरोबरचा आपला मूळचा संबंध ज्ञात होतो. पद्मपुराणात संप्रार्थात्मिका प्रार्थनेचे एक उदाहरण असे दिलेले आहे. हे प्रभो, मी जाणतो की युवतींना युवकांविषयी स्वाभाविक आकर्षण असते आणि युवकांना युवतींविषयी स्वाभाविक आकर्षण किंवा स्नेह असतो. मी तुमच्या चरणकमळी अशी प्रार्थना करीत आहे की माझे मनही त्याचप्रमाणे आपोआप तुमच्याकडे आकर्षित व्हावे. हे उदाहरण अगदी समर्पक आहे. युवक युवतींमध्ये एक दुसऱ्याला पाहिल्यावर परस्परांच्या परिचयाविना सहजच आकर्षण उत्पन्न होत असते. जरी या संबंधात त्यांना शिक्षण दिले गेले नसले तरी काम विकारांमुळे त्यांच्यामध्ये सहजच हे आकर्षण उत्पन्न होत असते. हे एक भौतिक उदाहरण झाले. परंतु भक्त अशी प्रार्थना करीत आहे की तो अशा प्रकारचे सहज आकर्षक भगवंतांविषयी विकसित करू शकेल. हे आकर्षण कोणत्याही लाभ किंवा इतर कारणांविना आपोआपच उत्पन्न झाले पाहिजे, ही त्यांची इच्छा असते. भगवंतांविषयी विकसित झालेले हे आकर्षण म्हणजे आत्मसाक्षात्काराची पूर्ण सिद्धी होय. त्याच पद्मपुराणात दैन्य बोधिका वृत्तीचेही उदाहरण आढळते. त्या ठिकाणी असे म्हटले आहे, हे प्रभो, तुम्हाला माझ्याहून अधिक पापात्मा माझ्याहून अधिक अपराधीही कुठे सापडणार नाही. मी इतका पापी आणि अपराधी आहे की ज्यावेळी मी तुमच्या समोर माझ्या पापांसाठी क्षमा याचना करण्यास येतो त्यावेळी मी अत्याधिक लज्जित होतो. ही भक्ताची स्वाभाविक स्थिती होय. पण ज्यावेळी एक बद्ध जीव विषयी विचार करतो त्यावेळी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी आपल्या पूर्वजन्मात काहीतरी पाप केलेले आहे. यामध्ये काहीच आश्चर्य वाटायचे कारण नाही आणि तसे त्यांनी भगवंतांसमोर मान्य केले पाहिजे. त्यांनी असे करताच भगवंत अशा प्रामाणिक भक्ताला त्वरित क्षमा करतात. मात्र याचा असा अर्थ होत नाही की भगवंतांच्या अकारण कृपेचा लाभ उठवून त्या हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येतोय? ऐकायला येतोय प्रभूजी? आता बंद. हरे कृष्ण. म्हणजे बंद झालं होतं माताजी. येतोय माताजी, आवाज येतोय. हरे कृष्ण प्रभूजी. हो, येतोय माताजी आवाज तुमचा. येतोय आवाज येतोय माताजी. हरे कृष्ण माताजी, आवाज येतोय, वाचा तुम्ही. हरे कृष्ण प्रभूजी. आवाज येतोय माताजी, वाचा तुम्ही पुढे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी मी वाचत होती, आवाज येत होता का? होय. अच्छा, येतोय का? येताय, वाचा. हा, व्यक्तीने तीच पापे पुन्हा पुन्हा करीत राहावे आणि त्याचबरोबर क्षमेची अपेक्षाही करीत राहावे.
केवळ निर्लज्ज व्यक्तींमध्येच अशी वृत्ती आढळते. या ठिकाणी असे स्पष्ट म्हटले आहे, ज्यावेळी मी माझी पापी अवस्था मान्य करतो, त्यावेळी ते मला अत्यंत लज्जास्पद वाटते. म्हणून जर मनुष्याला आपल्या पापकृत्यांची लाज वाटत नसेल व परमेश्वराला मला क्षमा करील या भावनेने तो पुन्हा पुन्हा तीच पापे करीत राहिला, तर तो केवळ मूर्खपणा आहे. वैदिक शास्त्रातील कोणत्याही भागामध्ये या कल्पनेला स्वीकारण्यात आलेले नाही. भगवन नामाचा जप केल्याने पूर्वजन्मातील सर्व पापे पूर्णपणे धुतली जातात, हे सत्य आहे. परंतु याचा कोणी असा अर्थ काढू नये की अशा प्रमाणे पापे धुवून गेल्यावर आपण पुन्हा तीच पापे करीत राहावे आणि त्यानंतर पुन्हा पापे धुवून जाण्याची अपेक्षा ठेवावी. हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि भक्तिमय सेवेमध्ये तो कधीही स्वीकारला जात नाही. कोणी असा विचार करू शकतो, मी संपूर्ण आठवडा पापे करीत राहीन आणि एक दिवस मंदिर किंवा चर्चमध्ये जाऊन माझ्या पापांसाठी क्षमा याचना करून ती पापे धुतली जातील आणि त्यानंतर मी पुन्हा माझी पापकृत्ये चालू ठेवेन. ही अत्यंत वेडेपणाची आणि अपराधी भावना आहे आणि भक्तिरसामृत सिंधूच्या ग्रंथकारांना ती मुळीच मान्य नाही. नारद पंचरात्र या ग्रंथामध्ये लालसमयी वृत्तीचे एक सुंदर कथन आढळते. या ठिकाणी एक भक्त म्हणतो, हे प्रभू, तुम्ही मला एक चवरीने वारा घालण्याचा आदेश द्याल व तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मला असे म्हणाल की तू अशा प्रकारे मला वारा घाल. असा दिवस केव्हा उजाडेल? या श्लोकामागची कल्पना अशी आहे की भक्ताला पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांना चौरीने व्यक्तिशः वारा घालण्याची इच्छा आहे. याचा अर्थ तो भगवंतांचा एक निकटचा पार्षद होण्याची इच्छा करीत आहे असा आहे. अर्थात कोणत्याही भक्ताला दास, सखा किंवा प्रेमी म्हणून कोणत्याही प्रकारची सेवा करीत असताना नेहमीच भगवंतांचा निकटचा संग प्राप्त होत असतो. पण प्रत्येकाला आपापल्या वैयक्तिक रसानुसार त्यापैकी केवळ एकाच संबंधीची अभिलाषा असते. या ठिकाणी आपण पाहत आहोत की या भक्ताला भगवंतांचा दास होण्याची इच्छा आहे आणि भगवंतांची अंतरंगा शक्ती लक्ष्मी देवी हिच्या प्रमाणे त्यांना वारा घालण्याची इच्छा आहे. त्याची अशीही इच्छा आहे की मी भगवंतांना कसा वारा घालावा हेही त्यांनी मला कृपापूर्वक सांगावे. याला लाल सामाई विज्ञाप्ती किंवा दिव्य इच्छेने केलेले निवेदन असे म्हणतात व ही आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरची उच्च अवस्था होय. याच नारद पंचरात्रीमध्ये निवेदनाने आणखी एक उदाहरण आढळते. या ठिकाणी म्हणतो, हे कमल नयन भगवान, ज्यावेळी यमुना नदीच्या किनारी मी एक उन्मत्त व्यक्तीप्रमाणे सतत तुमचा नामजप करीत राहीन व त्याच वेळी तुमच्या नेत्रातून निरंतर अश्रुधारा वाहत राहतील, असा दिवस केव्हा उजाडेल? ही देखील एक पूर्णावस्था आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी अशीच अभिलाषा व्यक्त केली होती की हे प्रभू, तुमच्या निराहाने मला एक क्षणही 12 वर्षाहून अधिक मोठा वाटत आहे आणि तुमच्या दर्शनाविना संपूर्ण जगत मला केवळ शून्यवत भासत आहे. आपण अत्यंत भावपूर्ण अशी प्रार्थना करावी आणि भगवंतांची एक विशिष्ट प्रकारची सेवा करण्याची इच्छा करावी. सर्व महान भक्तांनी, विशेष करून श्री चैतन्य महाप्रभूंनी अशीच शिकवण दिलेली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भक्तांनी भगवंतांकरिता रडण्याची कला आत्मसात करावी. ही पद्धत आपण शिकली पाहिजे आणि अत्यंत उत्सुकतेने कोणत्या तरी प्रकारच्या सेवेमध्ये युक्त होण्यासाठी वास्तविकपणे रडले पाहिजे. यालाच लौल्यम असे म्हणतात आणि यातील अश्रू म्हणजेच परमोच्च सिद्धीचे मूल्य होय. भगवंतांना भेटून त्यांची विशिष्ट प्रकारे सेवा करण्याचा अति उत्कट इच्छेला लौल्यम असे म्हटले जाते आणि जर आपण हे विकसित केले तर भगवत धामातील आपल्या प्रवेशाचे तेच मूल्य होय. याविना इतर कोणत्याही भौतिक मार्गाने भगवत धामात प्रवेश करण्याचे मूल्य देता येत नाही. तेथे प्रवेश करण्याचे एकमात्र मूल्य म्हणजे लौल्यम, लाल समयी किंवा इच्छा आणि अत्याधिक उत्सुकता हे होय.
हरे हरे कृष्ण प्रभूजी, प्रणाम. तर इथे आपण बघत आहोत त्या अगोदरचा 32वा जो आयटम होता गीतम गायन. तर प्रभुपाद कशा प्रकारे त्यांची कीर्तन आहेत, भजन आहेत, त्यांनी एकदम मन लावून गायन करायचे. आपण शेजारी बघतो बिर्ला मंगल ठाकूर, तर त्यांनी पण कीर्तन करायचे. साक्षात भगवंत यायचे, त्यांचे कीर्तन ऐकायला तिथे बसायचे. त्यांचे खूप सुंदर वैष्णव भजन गीत आहेत. त्यांना खाली बीबी गोविंद महाराजांचं पण बघतो आपण फोटो, कशा प्रकारे तेव्हा ते कीर्तन करतात. एकदम माधव महाराज म्हणजे माधव प्रभू, तर कशा प्रकारे एकदम पूर्ण त्यांचं कीर्तनामध्ये आपण मग्न होऊ शकतो. आणि बाकी वेगळे रोजी पण. तर कीर्तन हे खूप महत्वाचं अंग आहे आपल्या भक्तीमध्ये. त्याच्यानंतर संकीर्तन, ग्रुपमध्ये म्हणजे सगळे एकत्र येऊन एक लीड सिंगल असतो आणि बाकी सगळे त्याच्या मागे पालन करतात, फॉलो करतात. तर तेव्हा पण जप, वैयक्तिक जप. त्यानंतर आता प्रार्थना, विज्ञाप्ती म्हणजे प्रार्थना. तर 3 प्रकारच्या प्रार्थना आपण सांगितल्यात. एक आहे संप्रार्थनात्मिका, दुसरी आहे दैन्य बोधिका आणि तिसरी आहे लालसामयी. त्या तिन्ही प्रार्थनांचं खूप सुंदर इथं उदाहरणाद्वारे त्यांचे म्हणजे विश्लेषण केलेलं आहे. तर पहिला आहे संप्रार्थनात्मिका, अतिशय भावपूर्ण प्रार्थना करणे. तर सांगितले खास करून भगवंताचं इथं गुणगान गाणे. भगवंता तुम्ही इथे महान आहात आणि मी किती लहान आहे, माझ्यामध्ये किती दोष आहेत. तर ह्याला संप्रार्थना सांगितलेलं आहे की भगवंताचं गुणगान गाणे आणि आपली जी स्थिती आहे ती भगवंतासमोर मांडणे, ही संप्रार्थना. दैन्य बोधिका म्हणजे काय की भगवंत म्हणजे माझी स्थितीच किती खालावलेली आहे, मी एवढा पापी व्यक्ती आहे, माझ्यापेक्षा दुसरा कोणी पापी नाहीच आहे या जगामध्ये. तर एकदम नम्र भावना इथे विकसित करणे. पहिल्या ह्याच्यामध्ये पण नम्र भावना आहे, पण पहिले भगवंताला गुणगान गातो भक्त आणि त्यानंतर मग आपण आपली जी स्थिती आहे ती सांगतात. दैन्य बोधिकामध्ये दैन्य अवस्थाच आपली दैन्य अवस्था भगवंतासमोर मांडणे. आणि तिसरा आहे लालसामयी. लालसामयी म्हणजे काय की एक मला काहीतरी पाहिजे, लालसा आहे म्हणजे काहीतरी इच्छा आहे. तर खास करून आपण जी तुलसी आरती गातो ना, तुलसी आरतीमध्ये एक प्रार्थना आहे की कशा प्रकारे भगवंता मला काहीतरी तुमच्याकडून द्यायचंय. खास करून तुळशी महाराजची प्रार्थना आहे. तर आपण बघतो मोर येई अभिलाष, विलास कुंज दियो वास. तर त्याच्यामध्ये तिसऱ्या कडव्यामध्ये तिथे सांगितलंय मोर येई अभिलाष, विलास कुंजे दियो वास, नयने हेरी बो सदा, जुगल रूप राशी. तर माझी इच्छा काय आहे, तर माझी इच्छा अशी आहे की तुमच्या कृपेने मला वृंदावनमध्ये वास मिळावा. खास करून कुंजामध्ये. आणि एवढं वास मिळावा एवढंच नाही, तर तिथे काय काय करायला पाहिजे. नयने हेरी बो सदा, जुगल रूप राशी. माझ्या इंद्रियांनी, खास करून माझ्या डोळ्यांनी मला भगवंतांचे, राधाकृष्णांचे जे खूप सुंदर लीला आहेत तर त्या बघण्याची मला कृपा व्हावी. बस झालं का? तेवढंच नाही, तेवढंच तर नाही, आणखी पण ही अभिलाषा काय आहे. येई निवेदन धरो, सखीर अनुगत करो. तर आणखी एक माझं निवेदन आहे, तर ते काय आहे की मला जे
सखी आहेत त्यांच्या अनुयायी मला मिळावं, त्यांच्यातर्फे मला सेवा मिळावी. सेवा अधिकार दिये करो निज दासी. तर मला अशा प्रकारे तुम्ही सेवेमध्ये लावा. तर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वेगवेगळ्या दासी आहेत, मंजेरी आहेत, तर त्यांची दासी म्हणून मला सेवेमध्ये लावा. बस झालं का? नाही तेवढं झालं एवढं पण नाही. दीनकृष्ण दास कोय येई येन मोर होय, श्री राधा गोविंद प्रेमी सदा येन भासी. तर दीनकृष्णदास प्रार्थना करतात की मी नेहमी भगवंताच्या प्रेमामध्ये ते राहावं आणि तुलसी महाराणीची प्रदक्षिणा केली तर ब्रह्महत्याच्या सारख्या महाभयंकर पापातून पण मुक्ती होऊ शकते. तर ही एक लालसामी प्रार्थना आहे. अशा प्रकारे भक्त हा एक इच्छा ठेवत आहे की मला काय प्राप्त व्हावी. तर अशा प्रकारे या 3 प्रकारची प्रार्थना आहेत: संप्रार्थनात्मिका, दैन्यबोधिका आणि लालसामयी. संप्रार्थनात्मिकामध्ये आणखी उदाहरण आपण सांगू शकतो कशा प्रकारे भगवंताचं गुणगान गाऊन स्वतःची जी स्थिती आहे ती व्यक्त करणे. जसं कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे, तुम बिन के दयालो जगत संसारे, पतित पावन हेतु तव अवतार, मोसामा पतित प्रभू न पाई आर. तुमचा अवतार हे पतित पावन आहे. तुम्ही पतित लोकांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आलेत. माझ्यासारखा दुसरा पतित आणखी कोणी तुम्हाला सापडणारच नाही. त्यामुळं माझा उद्धार करणे हा तुमचा सर्वात महत्वाचा पहिला कर्तव्य असलं पाहिजे. अशा प्रकारे ही आहे संप्रार्थना. आणि दैन्य बोधिकामध्ये पण आपण बघतो कशा प्रकारे भक्तिविनोद ठाकूर पण सांगतात, आमार जीवन सदा पापेरत, नाही क पुण्येर लेश, परेर उद्वेग दियाची जे कतो, धियाची जीवेर क्लेश. तर माझं जीवन आहे तर ते काम इच्छेनं भरलेलं आहे. तर भगवंता तुम्ही कृपा करा, द्वारे या भौतिक ज्या इच्छातून मी वरती उचलेन. तर त्यामुळे ऍक्च्युली वैष्णव भजन आपण गायले पाहिजे, पाठ केले पाहिजे. कारण ते भजन आहेत तर ते प्रार्थना आहेत. आणि त्या प्रार्थनाद्वारे आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करण्याची खूप संधी आहे. त्यामुळे सांगितलंय की या प्रार्थना खूप महत्वाच्या आहेत. आपण बघतो कशा प्रकारे रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना, सनातन गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना, त्याचबरोबर भीष्मदेव कृष्णाला प्रार्थना करत आहेत. तर या प्रार्थना खूप महत्वाच्या आहेत. सांगितलंय की अशा प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे जी पहिले भक्तांनी ती गायलेली आहे. जसं आपण आता आचार्यांची वैष्णव भजन आपण गात होतो, तर त्यांचा भाव, आपण जरी त्या भाव नसेल आपल्यामध्ये, पण भगवंत त्यांचा भाव स्वीकारतील आणि आपल्याला त्याची कृपा होते. तर खास करून त्यांचं हृदय त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं असतंय, त्या प्रार्थनेमध्ये, त्या वैष्णव भजनमध्ये. त्यामुळं जसं आहे तसं जरी आपण बोललं तर ते ऍक्च्युअली आपल्याला शुद्ध करू शकतं. जरी आपण तसे बनलो नसेल आपण आत्ता, पण तरी पण जर आपण जे वचन त्यांनी गायलेत, जे शब्द त्यांनी गायलेत तसेच आपण जर बोललं तर भगवंत खुश होतात. तर शुद्ध भक्तांच्या प्रार्थना शास्त्रामध्ये त्यांनी भगवंताप्रती किंवा गुरुप्रती त्या गायलेल्या आहेत, तर त्याच आपण गायल्या पाहिजेत. भागवतामध्ये 100 पेक्षा अधिक प्रार्थना आहेत आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी. आणि सांगितलंय जर आपण प्रार्थना केली तर देवी देवता आणि साधू लोक किंवा संत लोक ते पण पूजा करतात.
तर प्रार्थना खूप महत्वाची आहे. जसं इथं बघतो आपण, हे माताजी गजेंद्र प्रार्थना म्हणत आहेत. गजेंद्राची जी प्रार्थना आहे ती जसं आहे तसं या माताजी म्हणत आहेत रोज सकाळी. तर अशा प्रकारे सांगितलंय की कशा प्रकारे भगवंताला जेव्हा भगवंतानी गजेंद्रांनी जेव्हा प्रार्थना भगवंताला अर्पण केली, तर भगवंत लगेच आलेत होते तिथपर्यंत तिथं, आणि त्यांनी लगेच त्याची रक्षा केलेली आहे. तर ही प्रार्थना विज्ञप्ती म्हणजे प्रार्थना खूप महत्वाची आहे. तर आपली प्रार्थना भगवंत स्वीकारतील का नाही ते शक्य म्हणजे ते माहित नाही. पण जर आपण शुद्ध भक्ताची प्रार्थना गायली तर भगवंत नक्कीच ती स्वीकारतात. त्यामुळं शुद्ध भक्तांची किंवा शास्त्रातल्या दिलेल्या भक्तांची आपण प्रार्थना म्हटली पाहिजे. आणि त्याच्यानंतर सांगितलंय स्तव पाठ. यस प्रभू, स्तव पाठ. सुरेश नागरवरचे प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. महान विद्वानाच्या मते संपूर्ण भगवद्गीतेमध्ये आणि विशेष करून 11व्या अध्यायात अनेक अधिकृत प्रार्थना आढळतात. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात अर्जुनाने भगवंताची स्तुती करण्यासाठी अनेक श्लोकाची रचना केलेली आहे. त्याचप्रमाणे गौतमीय तंत्र या शास्त्रातील सर्व श्लोकांनाही प्रार्थना समजण्यात येते. पुन्हा श्रीमद भागवतातही भगवंताच्या शेकडो स्तुती आढळतात. म्हणून भक्ताने यामधील काही प्रार्थना आपल्या स्तुती पाठाकरिता निवडून घ्याव्यात. स्कंद पुराणात अशा प्रकारच्या प्रार्थनांची स्तुती करताना असे म्हटले आहे, भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतीने ज्या भक्तांच्या जिव्हा सदैव सुशोभित असतात त्या भक्तांचा महान साधू संत देखील सन्मान करतात, आणि असे भक्त वास्तविकपणे देवताकरिता देखील पूजनीय ठरतात. अल्पबुद्धीचे लोक भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याऐवजी विशिष्ट भौतिक लाभाकरता अनेक देवी देवतांची उपासना करीत असतात. परंतु या ठिकाणी असे म्हटले आहे की भगवंताची सतत प्रार्थना करीत असणारा भक्त अशा देवी देवतासाठी देखील पूजनीय असतो. शुद्ध भक्त देवी देवताकडून काहीही अपेक्षा ठेवीत नाही. उलट या देवी देवता शुद्ध भक्ताची स्तुती करण्यासाठी आतुर असतात. नरसिंह पुराणात असे म्हटले आहे, जो मनुष्य भगवान श्रीकृष्णाच्या अर्चविग्रहाच्या समोर येऊन निरनिराळ्या प्रार्थना म्हणतो, तो त्वरित सर्व पापापासून मुक्त होऊन अगदी निसंशय वैकुंठ लोकाची प्राप्ती करण्यास पात्र ठरतो. हरे कृष्ण. तर तर सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा की कसं भगवंताची स्तुती आहे. तर सांगितलं भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतींनी ज्या भक्ताच्या जीवा सदैव सुशोभित असतात त्या भक्ताचा महान साधुसंत देखील सन्मान करतात. तर ऍक्च्युली आपण बघतो, जर आपण आपली वाचा शुद्ध ठेवली, खास करून शुद्ध कशी ठेवू, जेव्हा आपण भगवंत जे सगळ्यात शुद्ध आहेत तर त्यांचं नामस्मरण आपण घेऊ, त्यांच्या सानिध्यामध्ये आपणही पूर्ण शुद्ध होऊ शकतो. पूर्ण शुद्ध नित्यमुक्त अभिनत्व नाम नामिन. तर पूर्ण शुद्ध आणि नित्यमुक्त जर होण्याचं आपल्याला जर इच्छा असेल तर आपल्याला नेहमी भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण असलं पाहिजे. तर भगवंत पूर्ण शुद्ध आहेत आणि त्यांना या भौतिक जगाच्या कुठलेही बंधन त्यांना नाहीये. भौतिक गुणाच्या प्रभावाखाली ते पण येत नाहीत, आपण येतो. त्यामुळे सांगितलंय जेवढं आपण भगवंताच्या सानिध्यात जाऊ तेवढं आपणही या भौतिक गुणाच्या प्रभावापासून आपण वाचू शकतो. तर त्यामुळं आपण प्रार्थना करणे म्हणजे काय आहे, की आपण भगवंताशी संबंध प्रस्थापित करणे आहे. आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये असणं आहे. जेवढं आपण सानिध्यामध्ये राहू तेवढं आपण या भौतिक प्रभावापासून वाचू शकतो. बराच वेळेस भक्त आम्ही बघितले की ते काय करतात की छोट्याशा कागदावर किंवा छोटासा जो आयडी असते ते आयडीच्या मागे प्रार्थना लिहितात किंवा श्लोक लिहितात, आणि मग जाताना येताना किंवा छोट्याशा डायरीमध्ये किंवा आजकाल छोटेसे श्लोका बुक पण निघालेले आहेत, श्लोका बुक गाईड्स वगैरे. तर अशी ठेवतात नेहमी,
आणि जेव्हा वेळ मिळेल लगेच उघडलं आणि बघितलं आणि पुन्हा काढून ठेवलं. तर अशा प्रकारे तर जेणेकरून बराच वेळेस वेळ असतो पण आपला तो वेळ असाच निघून जातो. तर तो योग्य मार्गानं आपला वेळ मार्गी लावण्यासाठी नेहमी काहीतरी टार्गेट ठेवणं महत्वाचं आहे. त्यामुळं वैष्णव भजन म्हणा किंवा श्लोक म्हणा किंवा हे प्रार्थना म्हणा जर आपण हे गायल्या तर आपली चेतना पण शुद्ध राहते. त्याचबरोबर आपण भगवंताला आपण शरणागतीच्या भावाने आपण हे करू शकतो. आणि देवी देवता पण शुद्ध भक्ताची स्तुती करण्यासाठी आतुर असतात. तर शुद्ध भक्त बनणं म्हणजे काही सोपं नाहीये, पण सोपं पण आहे जर आपण गुरुचा आणि प्रभुपादांच्या सारख्या आचार्यांचा आशीर्वाद प्राप्त केला तर. तर त्यासाठी आपल्याला अं, वेळ खूप महत्वाचा आपण म्हणजे निरर्थक वेळ घातला नाही पाहिजे, तरच आपण शुद्ध बनू शकतो. प्रसाद ग्रहण. प्रसाद ग्रहण मीच वाचतो. पद्मपुराण असे म्हटले आहे, जो मनुष्य नियमितपणे प्रसाद आणि चरणामृत तुळशीचे बीज मिश्रित जल जे भगवंत चरण कमलावर अर्पण करण्यात येते स्वीकारून ते ग्रहण करतो, तो 10,000 यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त करतो. यासंबंधी सूचना अशी आहे की हा प्रसाद विग्रहाच्या अगदी समोर घेऊ नये. तर सांगितलंय 10,000 यज्ञाची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल फळाची, तर आपण भगवंताचा चरणामृत भगवंताचा प्रसाद तर हा स्वीकारला पाहिजे. तर त्यामुळं बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आणि किती शक्तिशाली आहेत तर ते आपल्याला दिसायला मिळते. फक्त प्रसाद खाणे आणि चरणामृत घेणे या दोन गोष्टींचं किती महत्व इथे सांगितलेलं आहे. आपको चरणामृतचं आणखी एक आहे, चरणामृत प्राशन. यस प्रू कोणतरी चरणामृत प्राशन वाचायला. सुषमा अडिगे ಮಾತಾಡಿ. हरे कृष्ण. प्रतिदिन पहाटे अर्चा विग्रहांना नवीन शृंगार करण्याच्या आधी स्नान घातले जाते आणि यातून चरणामृताची प्राप्ती होत असते. अनेक सुगंधी द्रव्ये आणि फुले यांच्या मिश्रणाने युक्त असलेले हे पाणी ज्यावेळी अगदी हळूहळू भगवंतांच्या चरण कमळांवरून घरंगळून येत असते त्यावेळी ते गोळा केले जाते आणि नंतर त्याच्यामध्ये दही मिसळले जाते. त्याला चरणामृत असे म्हणतात. हे चरणामृत चवीला अत्यंत उत्कृष्ट असते आणि त्याच्यामध्ये अत्यंतिक आध्यात्मिक शक्ती असते. पद्मपुराणात वर्णन केल्याप्रमाणे मनुष्याने जरी कधीही दान दिलेले नसेल, कधीही मोठा यज्ञ संपन्न केलेला नसेल, कधीही वेदांचे अध्ययन केलेले नसेल, कधीही भगवंतांची पूजा केलेली नसेल किंवा दुसऱ्या शब्दात त्याने कधीही कोणतेही पुण्यकर्म केलेले नसेल, तरीही तो केवळ चरणामृत प्राशन करून भगवत धामात प्रवेश करण्यास जाते. व जे भक्त अर्चा विग्रहांचे दर्शन करण्याकरिता मंदिरामध्ये येतात ते अत्यंत नम्रतेने 3 थेंब चरणामृत स्वीकारून दिव्यानंदाचा अनुभव घेतात. हरे कृष्ण. हरी बोल. तर इथे आपण बघतोय फोटोमध्ये कशा प्रकारे भगवंताचा अभिषेक चाललेला आहे नरसिंहदेवाचा आणि उग्र नरसिंह. आणि भगवंताला अभिषेक करताना त्यांच्या पूर्ण मस्तकावरून खाली पूर्ण चरण कमलापर्यंत त्यांचा अभिषेक केला जातो. आणि त्यानंतर मग ते जे चरणामृत आहे तर ते सर्वांना वाटलं जातं. तर याच्यामध्ये खूप महत्वाचा नियम इथे सांगितलेला आहे. चरणामृत कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, म्हणजे कसं घेतलं नाही पाहिजे. तर सांगितलंय जर कुणी चांगलं कार्य पण केलं नसेल, वेगवेगळ्या सांगितले दान दिलं नसेल, यज्ञ केलं नसेल, तर फक्त चरणामृत घेतल्यानं पण त्याला खूप मोठी सुकृती मिळते. आणि महत्वाचं आहे
की ते चरणामृत खाली पडलं नाही पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. अं, आपण जर ते योग्य भावनेनं, त्यासाठी आपण बघतो की बऱ्याच वेळेस चरणामृतच्या तिथे मंत्र पण लिहिलेला असतो, आणि कशा प्रकारे आपण तो मंत्र उच्चारण करून आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे की हे सगळ्या रोगाचा नाश करू शकतं. एवढंच नाही तर मुक्ती प्रदान करू शकतं. एवढंच नाही तर भगवंताची भक्ती प्रदान करू शकते. तर अशा प्रकारे चरणामृत आहे. तर त्यामुळे त्याला आपण आदरपूर्वक स्वीकारलं पाहिजे. तर भक्ती म्हणजे अशा काही मोठ्या गोष्टी नाही आहेत. गोष्टी छोट्याच आहेत, पण त्याची चेतना खूप महत्वाची आहे. तर त्यासाठी स्वादो पादयोः, जे भगवंताचं चरण अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे किंवा चरण अमृत आहे, तर त्याला चरणामृत म्हटलं जातं. त्याच्यानंतर धूप, अगरबत्ती आणि पुष्पमाळांचा सुगंध घेणे. तर एक शेवटचं वाचून आज तिथे आपण विश्राम करूया. तर कुणी प्रभूजी? हो. कोणी? धूप माल्यादी सौरभ्यम. हॅलो. हरे कृष्ण प्रभूजी. धूप, अगरबत्ती आणि पुष्पमाळांचा सुगंध घेणे. हरिभक्ती सुधोदय या शास्त्रामध्ये मंदिरात लावलेल्या धुपासंबंधी असे म्हटले आहे, सर्पदंश झालेला मनुष्य औषधी वनस्पतीचा वास घेतल्यानंतर बरा होतो. त्याचप्रमाणे भक्त ज्यावेळी अर्चा विग्रहांसमोर लावलेल्या धुपाचा सुगंध घेतात, त्यावेळी तो भौतिक दूषणांच्या विषारी परिणामांपासून मुक्त होतात. त्याचे स्पष्टीकरण अशा प्रकारे करण्यात येते की वनामध्ये काही औषधे असतात व निष्णात लोक अशा वनस्पतींचा उपयोग करून सर्पदंश झालेल्या मनुष्याला पुन्हा शुद्धीवर आणू शकतात. केवळ अशा औषधींचा सुवास घेऊन एखादा मनुष्य अगदी त्वरित सर्पदंशाच्या विषारी परिणामांपासून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी तेच उदाहरण लागू होते. ज्यावेळी एक मनुष्य मंदिरात दर्शनासाठी येतो आणि समोरच्या धुपाचा सुगंध घेतो, त्यावेळी तो सर्व भौतिक दूषणांपासून मुक्त होऊ शकतो. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताने नेहमी अर्चा विग्रहांना अर्पण करण्यासाठी काहीतरी आणावे. मग ते फळ, फूल किंवा धूप असो. जर एखाद्यामध्ये भगवंतांना धन देण्याची क्षमता नसेल, तर त्याने इतर कोणती तरी वस्तू त्यांना अर्पण करावी. भारतामध्ये अशी पद्धत आहे की पहाटे मंदिरात दर्शनासाठी येणारे सर्व स्त्री पुरुष स्वतः समवेत काही ना काहीतरी घेऊन येतात. मनुष्याने अगदी मुठभर तांदूळ किंवा पीठ देखील आणले तरी चालेल. परंतु असा नियमच आहे की एखाद्या संत पुरुषाच्या दर्शनासाठी किंवा मंदिरात विग्रहाच्या दर्शनासाठी जाताना व्यक्तीने रिक्त हस्ते कधीही जाऊ नये. त्यांना अर्पण करण्यात येणारी वस्तू अत्यंत साधी किंवा अत्यंत मौल्यवानही असू शकेल. मात्र मनुष्याने निदान एखादे फूल, एखादे फळ, थोडेसे पाणी किंवा जे काही शक्य असेल ते अर्पण केले पाहिजे. म्हणून भक्त सकाळी अर्चा विग्रहाच्या दर्शनासाठी मंदिरात येतो. त्यावेळी तो तेथे लावण्यात येणाऱ्या धुपाचा निश्चित वास घेतो व त्वरित भौतिक अस्तित्वाच्या विषारी परिणामांपासून पूर्णपणे शुद्ध होतो. तंत्रशास्त्रात असे म्हटले आहे की ज्यावेळी अर्चा विग्रहांना अर्पण केलेला पुष्पमाळेचा सुगंध मनुष्याच्या नासिकेत प्रवेश करतो, त्यावेळी त्वरित त्याचा पापांचे बंधन नष्ट होते. तो आणि जरी एखाद्याने काहीच पापे केली नसली तरी देखील अशा पुष्पमाळांचा सुगंध घेतल्याने तो मायावादी न राहता त्याचे भक्तामध्ये परिवर्तन होऊ शकते. यासंबंधी अनेक उदाहरणे देता येतात. याचे एक उदाहरण म्हणजेच 4 कुमारांनी केलेली प्रगती हे होय. हे 4 कुमार निर्विशेष मायावादी होते, परंतु मंदिरातील फुले आणि धूप यांचा सुगंध घेतल्यानंतर त्यांचे भक्तांमध्ये रूपांतर झाले. या श्लोकावरून असे प्रतीत होते की मायावादी किंवा निर्विशेषवादी काही प्रमाणात दूषित असतात, ते शुद्ध नसतात. श्रीमद भागवतात याची पुष्टी करण्यात आली आहे की ज्याची पापे पूर्णपणे धुतलेली नसतात त्याला शुद्ध भक्त म्हणता येत नाही. शुद्ध भक्ताला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या प्रभुत्वाविषयी काहीही शंका नसतात आणि म्हणून तो कृष्ण भावना व भक्तिमय सेवेमध्ये पूर्ण निष्ठेने स्थित असतो. अगस्त्य संहितेतही असे कथन आढळते. तेथे असे म्हटले आहे, केवळ आपल्या
नागपुड्यांची मलिनता शुद्ध करण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांना अर्पण करण्यात आलेल्या पुष्पमाळांचा सुगंध घेणे आवश्यक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तर इथे हरिभक्ती सुधोदयमध्ये सांगितलेलं आहे धूप बद्दल. तर धूप किती महत्वाचं आहे. जसं या सर्पदंशापासून म्हणजे कुणी मनुष्य औषधी वनस्पतीचा वास घेतल्यावर तो बरा होतो, त्याचप्रमाणे या भौतिक जगाचा जो दोष आहे तर तो आपल्यावर चढलेला आहे. तर त्या दोषाला आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला भगवंताची अर्पण केलेली धूप, त्याचा सुगंध जरी आला तर ते त्यासारखं आहे. तर त्यामुळं भगवंताला अर्पण केलेलं धूप महत्वाचं आहे. बराच वेळेस गृहस्थ भक्त जेव्हा बाहेर राहतात तर बऱ्याच वेळेस असं बघितलेलं आहे की त्यांच्या घरी जेव्हा आरती होते तर त्या आरतीचा खास करून जो अगरबत्तीचा सुगंध आहे किंवा धूपचा सुगंध आहे तर तो सुगंध बाहेर शेजारच्या त्यांच्या घरात जातो आणि शेजारी पाजाऱ्यांच्या घरामध्ये जाऊन एवढा लोकांमध्ये त्याचा परिणाम घडला की त्यांना पण भक्तिमय वातावरण आवडायला लागलं. तर हे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी इथे हा खूप महत्वाचा मुद्दा सांगताय. एवढंच नाही तर सांगितलंय की जेव्हा आपण मंदिरात जातो तर तेव्हा ऍक्च्युली खाली हात जायला नाही पाहिजे. तर तिथे पण फळ, फूल, धूप काहीतरी भगवंतांना दिलं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की आपण भगवंतांना काहीतरी घेऊन जातोय. तर तर ही गृहस्थांसाठी खूप महत्वाची एक सूचना इथे सांगत आहेत, गोष्ट सांगत आहेत की कशी भाव असला पाहिजे आपला, की आपण साधूचं दर्शन किंवा भगवंत दर्शन आम्हाला जातो तर आपल्या बरोबर काहीतरी आपण घेऊन गेलंच पाहिजे. तर पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भगवंत सांगतात पान, फळ, फूल, पाणी जे काही तुम्हाला शक्य आहे तर ते भक्तिमय भावनाने आपण दिलं पाहिजे. तर तो एक मुद्दा आहे ते सांगितला. आणि त्यानंतर सांगितलं तर तंत्रशास्त्र. तंत्रशास्त्रामध्ये सांगितलंय कुणी जर मायावादी असेल किंवा कुणी जर निर्विशेषवादी असेल, जो भगवंताला माया समजतो किंवा आपण सर्व देव आहे किंवा भगवंत नाही, तर अशा वेगळ्या ज्या भावना आहेत तर त्या भावनातील लोकांना जेव्हा ते भगवंताचा अर्पण केलेला हार किंवा धूप किंवा तदिया ते स्वीकारतात तर ते भगवंताचे भक्त बनण्यामध्ये त्यांची शक्ती आहे. तर आणि याच्या आणखी सांगितलंय की आपलं हे दोन्ही नासिक आहेत, त्या नासिकाचा जेव्हा प्रवेश होतो तर ते आपल्याला शुद्ध करतात. तर अशा प्रकारे हे भगवंताला अर्पण केलेले धूप, अगरबत्ती आणि पुष्पमाळा त्यांचा सुगंध किती महत्वाचा आहे ते सांगितलंय. धूप, अगरबत्ती आणि पुष्पमाळाचा सुगंध. तर एवढी सोपी भक्ती मार्ग दिलेला आहे. फक्त सुगंध घेतल्यानं पण आपण या भौतिक प्रभावापासून वाचू शकतो आणि भक्त बनण्याची पूर्ण आपल्यामध्ये क्षमता विकसित होऊ शकते. चतुष्कुमार, 4 कुमाराचं उदाहरण इथे दिलेलं आहे. तर 4 कुमार पहिल्यांदा निर्विशेषवादी होते, मायावादी होते, पण त्यांनी भगवंताला अर्पण केलेली तुळशी आणि भगवंताला अर्पण केलेली फळ आणि धूप तर त्याचा सुगंध घेतला. सुगंध घेतल्यानं त्यांची जे काही दूषण होते ते दूषण निघून गेले, ते शुद्ध झाले आणि त्यांनी भक्ती चालू केली. अशा प्रकारे आपण बघतो 4 जे खास करून चतुष्कुमार होते तर त्यांच्यामध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्ती तत्वासंबंधी अधिक हा विचार याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी बाकी आहेत आणि त्यानंतर 10वा अध्याय पण खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये आणखी वेगळे
अंग सांगतायत रूप गोस्वामी. विधी. त्यानंतर 11वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये दिव्य सेवेची नाना रूपे, तर वेगवेगळे भाव काय आहेत तर ते भावाबद्दल सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे बाकी पुढचे 19 धड्यापर्यंत आपल्याला अभ्यास या पुस्तकातून आपल्याला करायचा आहे. तो आपण उद्या बघूया. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद.